रोहित शर्माच्या भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं। बांगलादेश आणि पाकिस्तान पाठोपाठ भारताने न्यूझीलंडचाही हरवून गटात अव्वल स्थान राखलं। त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना हा मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी होईल। पाहुयात भारतीय संघाच्या सलग तिसऱ्या विजयावर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट दुबईमधून पाठवलेला रिपोर्ट। 3 सामन्यामध्ये 3 विजय आणि भारतीय संघ ताठ मानेनी दिमाखात उपांत्य फेरीत पोचलेला आहे। ही चॅम्पियन्स ट्रॉफीची कहाणी आहे, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान किंवा भारत विरुद्ध बांगलादेशपेक्षाही भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कसा होतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। कारण न्यूझीलंडचा संघ ICC टुर्नामेंटमध्ये नेहमी चांगला खेळ करत आलेला आहे। कित्येक वेळा त्यांनी भारतीय संघाला धोबीपछाडसुद्धा टाकलेला आहे। त्यामुळे दुबईच्या स्टेडियममध्ये आज जे प्रेक्षक जमा झालेले होते त्यांच्या मनामध्ये हीच क्रिकेटची शंका होती की भारत न्यूझीलंडला हरवणार की नाही। आजचं जे विकेट होतं ते थोडंसं बॉल थांबून येणारं होतं, त्यामुळे या विकेटवरती मोठे फटके मारणं हे तेवढं सहज शक्य नव्हतं। हे ओळखूनच न्यूझीलंडचा कॅप्टन स्नॅटनर यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला त्यांनी अडचणीत आणलं। मॅट हेनरींनी अफलातून बॉलिंग केली, 5 फलंदाजांना बाद केलं। श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या चांगल्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला आणि तळामध्ये हार्दिक पांड्यानी चांगल्या धावा केल्या, म्हणून 249चा टप्पा तरी भारताला गाठता आला। या विकेटवरती भारतीयाच्या संघामध्ये जेव्हा 4 फिरकी गोलंदाज आहेत तेव्हा या धावांचा पाठलाग करणंसुद्धा तेवढं सोपं नव्हतं। केन विल्यमसनचा सन्माननीय अपवाद सोडला तर बाकी सगळ्या किवी फलंदाजांना भारतीय फिरकीनी बरोबर जाळ्यात पकडलं। वरुण चक्रवर्तीनी पहिली संधी मिळाली जी होती त्याचं सोनं केलं। 5 फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला। 44 धावांचा विजय हा एक दिवसीय क्रिकेटमध्ये भला मोठा समजला जातो आणि या अर्थाने न्यूझीलंड विरुद्धचा विजय हा भारतीय संघाकरता खूप मोठं चांगलं लक्षण ठरणार आहे। कारण आता भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे आणि मी एकच गोष्ट सांगतो, अंतिम सामन्या अगोदर जेव्हा जेव्हा ICC टुर्नामेंटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत झाली आहे तेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा धक्का दिलेला आहे। एवढंच मला इतिहास आठवतोय। तुम्हाला काय वाटतं? मला जे वाटतं तेच तुम्हाला वाटतं का? सुनंदन लेले, ABP माझा, दुबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।